तर नमस्कार मित्रांनो, हा आपला 17वा व्लॉग आहे। आजचा व्लॉग हा खूप खतरनाक असणार आहे, कारण आज आपण चाललोय शेतात। आजचं काम होतं मकाच्या पेंड्या बांधायच्या। शेतात आलो आणि पेंड्या बांधायला सुरू केल्या। शेती म्हणजे फक्त काम नाही हो, ते आपली ओळख असते। ऋषी, अमित, आई आणि मी सगळ्यांनी मिळून पेंड्या बांधायला घेतल्या। शेतातलं कष्ट म्हणजे खरी आयुष्याची थेरपी असते। कष्ट असतात, पण त्या कष्टातलं समाधान जगात कुठेच मिळत नाही। सगळ्या पेंड्या बांधून झाल्या, गाडीवर मका घेतली आणि घराच्या दिशेने निघालो। पण आपला प्रवास अजून संपलेला नव्हता, कारण आता आपल्याला जायचं होतं आटपाडीला, मामाच्या गावला, आईला घेऊन भाऊबीज साजरी करायला। मग काय, आटपाडीचा रस्ता धरला। मित्रांनो, हा व्लॉग यायला थोडा लेट झालाय, पण थेट आलाय। मामाच्या घरी पोहोचलो आणि भाऊबीज सुरू झाली। भाऊबीज म्हणजे फक्त सण नाही बरं का, ती म्हणजे नात्यांची गाठ असते, जी प्रत्येक वर्षी अधिक घट्ट होत असते। बहिणीच्या हातातलं ताट आणि डोळ्यातलं प्रेम, ही सगळी दृश्य मनात कायमची कोरली जातात। बहीण जेव्हा भावाला ओवळते ना, तेव्हा फक्त दिवा पेटत नाही, त्या ज्योतीसोबत एक प्रार्थना पेटते, माझा भाऊ नेहमी आनंदात राहो, त्याचं आयुष्य सुखात जावो। आणि भाऊ ही बाहेरून हसतो, पण आतून मात्र थोडं रडतो, कारण तो जाणतो कोणीही कितीही काहीही झालं तरी बहीण ती बहीणच असते, निस्वार्थपणे काळजी करणारी। कधी लहानपणी डब्यातला शेवटचा लाडूही ती आपल्याला देते, कधी शाळेत उशीर झाला म्हणून आईकडून आपल्याला झाप बसू नये म्हणून बहीणच समजावते। त्या छोट्या छोट्या गोष्टी आज आठवल्या की अंगावर काटा येतो। आज जेव्हा तिच्या हातातला दिवा पाहिला, तेव्हा वाटलं काळ बदलतो, पण नातं नाही। भाऊबीज म्हणजे फक्त भेट नाही, ती म्हणजे आठवणींना पुन्हा जागा करणं। सगळं झालं, सगळ्यांना ओवाळलं, थोडा वेळ गप्पा झाल्या आणि मग घरचा रस्ता धरला। पण आपला प्रवास इथेच संपला नव्हता, कारण आपल्याला आज जायचं होतं शूटला। आपल्याला नेक्स्ट शूट ही आटपाडीतच होतं। आईला घेऊन निघालो आणि आबाळ खूप काळ कुट्ट झालं होतं, असं वाटत होतं पाऊस खूप मोठा येणार आहे। आईला घरी सोडलं आणि डबल आटपाडीच्या दिशेने रस्ता धरला। जाताना पावसाची एंट्री झाली। आपल्या सोबत आज शूटला आलेत गोट्या आणि ऋषी। आम्ही सगळेजण झाडाखाली थांबलो। थोड्या वेळानं पाऊस थांबला आणि आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला। आटपाडीत पोहोचलो आणि आजचं शूट होतं संगम हॉटेल। संगम आटपाडीचं जेवण म्हणजे एकदम स्वादांचा संगम, एकदम गर्दी जमलेली, लोकांचा आनंद आणि जेवणाचा वास। आपण शूटला सुरुवात केली। ग्राहकांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि माझ्या मनात एकच विचार, काम काही असो, मनापासून केलं की लोक त्याचं प्रेम देतात। रात्रीच्या 12 वाजले, शूट सगळं उरकून घेतलं, शूट संपलं, सगळेजण एकत्र जेवलो आणि घरचा रस्ता धरला। थकवा शरीरात होता, पण मन मात्र शांत होतं। आजचा दिवस म्हणजे आयुष्याचं छोटं चित्र, शेतात कष्ट, घरात प्रेम आणि नात्यांचे आपलेपणा। असं वाटलं पैसा, नाव, प्रसिद्धी सगळं दुय्यम आहे, खरं समाधान तर या छोट्या छोट्या क्षणात असतं। हा होता आपला 17वा व्लॉग, गावठी, मातीचा आणि प्रेमाने भरलेला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्लॉग कसा वाटला, आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका, कारण पुढचा व्लॉग हा खूप खतरनाक येणार आहे।